मी 12 वर्षाची होती ज्यावेळेला मी दादांना पहिल्यांदा भेटली. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माझे वडील त्यावेळेला तटकरे साहेब आमदार होते. मनोरेच्या ज्याला आपण नवीन आमदार निवास म्हणून बोलायचो तिथल्या 13व्या मजल्यावर त्यांची खोली. श्रद्धेय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायची ज्या वेळेला ठरवलं त्यावेळेला अनेक इथं असणारे असतील, आज या सभागृहात नसणारे सुद्धा अनेक नेते हे आदरणीय पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यात भुजबळ साहेब असतील, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, अशा अनेक मंडळींनी त्यावेळेला सहभागी झाले. त्याच्यामध्ये आदरणीय माझे वडील तटकरे साहेब सुद्धा. आणि ज्या वेळेला तो निर्णय घेत असताना 13व्या मजल्यावर त्यांच्या आमदार निवासमध्ये पहिली अजितदादांची भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील होत असताना अनेकदा कार्यक्रमांच्या निमित्ताने कधी रायगडमध्ये आले, कधी कोकणात आले. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पवार साहेबांचा, आदरणीय दादांचा जवळून सहवास त्यांना पाहण्याची संधी मला मिळाली. आणि लहानपणापासूनच त्यांचा प्रभाव हा राहत आला.